सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सभी का स्वागत है। मैं हूं एजाज शाह। दोस्त का जन्मदिन मनाते वक्त युवक को गोली मार दी गई। महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाड़े उम्र 25 प्रबुद्ध नगर पिपरारा हुड़को जलगांव के रहने वाले रामनवमी के अवसर पर जुलूस के दौरान हुए पुराने विवाद के कारण अपने दोस्त का जन्मदिन मनाते समय गोली मार दी गई। यह घटना गुरुवार 24 अप्रैल 2025 को रात करीब 9:45 बजे मीनाताई ठाकरे मार्केट के करीब सेंट जोसेफ स्कूल के पास हुई है। घायल युवक के कमर के पास गोली लगी है और उसका इलाज चल रहा है। घायल युवक का नाम दादू उर्फ महेंद्र सपकाड़े उम्र 22 पिंपराला हुड़को जलगांव का रहने वाला है। वो अपने परिवार के साथ पिंपराला हुड़को इलाके में रहता है। गुरुवार की रात जब वो मीनाताई ठाकरे मार्केट इलाके में आया तो रामनवमी से पहले पुराने विवाद को लेकर विशाल कोड़ी और उसके साथियों ने उस पर फायरिंग कर दी। इस हमले में महेंद्र सपकाड़े को कमर के नीचे गोली लगी है, जिसके बाद सभी संदिग्ध आरोपी मौके से फरार हो गए। घटना की सूचना मिलने पर रामानंद नगर थाने के पुलिस मौके पर पहुंच गई। पुलिस ने घटनास्थल से एक खाली कारतूस का कवर बरामद किया है। साथ ही गोलीबारी की ये घटना स्कूल परिसर में लगे सीसीटीवी कैमरे में भी कैद हो चुकी है। घटना की जानकारी मिलने पर अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पुलिस अधिकारी संदीप गावित, जिला पुलिस उप निरीक्षक संतोष चौहान, रामानंद नगर पुलिस थाने के उप निरीक्षक प्रदीप बोरुड़े, अपराध जांच दल के सदस्य जितेंद्र राठौड़, हेमंत कलस्कर और अन्य कर्मचारी घटना की जानकारी लेने के लिए जिला सरकारी अस्पताल पहुंचे। इस मामले में मुकदमा दर्ज कराने का काम देर रात तक शुरू रहा। रशीद शेख के साथ शाहजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 जलगांव। हमारे चैनल सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 को सब्सक्राइब, लाइक, शेअर और कमेंट जरूर करें। काय सांगणार, आज मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स गुलमोहर कॉलनीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे, नेमका काय प्रकार आहे? आज रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जळगावमध्ये गुलमोहर कॉलनीत मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये आज रात्री साधारण 9:40च्या दरम्यान महेंद्र सपकाळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे। त्याच्या सांगण्याप्रमाणे 5 ते 6 जण होते। त्यांची आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। त्यांना मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इकडे आणलेलं आहे। त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे। त्याच्या उजव्या मांडीमध्ये हिप बोनच्या तिथं गोळी लागलेली आहे, तिथं आतमध्येच आहे बुलेट। आणि एक गोळी लागलेली, एक गोळी आम्हाला स्पॉटवर सापडलेली आहे, पूर्ण जिवंत गोळी। बाकीचा आता तपास सुरू आहे। आरोपींना शोधण्यासाठी आमचे लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे DB पथक रवाना झालेले आहे। आरोपी मिळाल्यानंतर आणखीन तपासामध्ये क्लिअर होईल। एक गोळी त्याला लागलेली आहे हे प्रथमदर्शनी दिसत आहे आणि एक स्पॉटवर पडलेली होती राऊंड। त्यामुळं सध्या तरी 2 राऊंडचं आमचं कन्फर्मेशन आहे। तपासामध्ये आता यांच्या स्टेटमेंटमध्ये किंवा आरोपीचे सापडल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल आणि किती राऊंड फायर झालेले आहेत। नंतर बाकीचे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्यांच्या जबाबामधूनही आपल्याला माहिती होईल की नेमकं तिथे काय घटना घडलेली आहे पूर्ण। त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, जखमीचे पण आहे आणि आरोपींचे पण आहे। त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण केलेली होती। मागचे काही दिवसापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झालेला होता। त्याच्यानंतर परस्पराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। दोघांच्या पण विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती, परंतु आता पुन्हा हा प्रकार घडलेला आहे। त्याच्यानंतर आता पुन्हा कारवाई आम्ही करत आहोत।